आता संध्याकाळच्या 7 वाजल्यात आणि स्वयंपाकाला लागले होते. तोपर्यंत ह्यांनी म्हणलं पूजा काय तर बनव खायला चटमुटू. तर काय बनवू काही कळेना. तर मग मी बनवायला घेतले जातात धपाटी. तर मी इथं पीठ घेतलंय बघा, सगळं मिक्स करून पिऊनी वाटी घेतली पिठाची, पुसून पिसून काढली. त्यात काय फरसाणा भरलाय. तर बघा ह्या थांबची एकच मिनटं. ह्या वाटीने मी घेतलं बघा ज्वारीचं पीठ 1 वाटी, गव्हाचं 1 पीठ आणि बेसन पीठ, अशी 3 पिठं मिक्स केल्यात. केवढं पीठ घेतलंय बघा. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे का, आपल्याला 3 कांदे कापले छोटे होतं. आणि इथं हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण जिरी बारीक केली. आता ह्याच्यामध्ये मी घेते हळद मीठ टाकून. इथं बघा हळद घेते थोडी टाकून आणि कांदा घेते टाकून चिरलेला. आणि ह्याच्यात चवीपुरता मीठ पण टाकून घेते आणि ही बारीक केलेलं वाटण पण. तर बघा ह्याच्यात आता मी पाणी ओतून पीठ मळून घेते आता धपाट्याचं. तर बघा माझं धपाट्याचं पीठ झालंय मळून. तर आता मी तिकडे घेते धपाटे थापायला फडकं, 1 रुमाल आणि इकडे ठेवलंय तवा तापायला. आता एका वाटीत तेल घेते. ॲक्शन. तर बघा इकडे वाटीमध्ये मी तेल पण घेतले, तवा पण आपला तापले आणि धपाटा पण झाले थापून. आता डिझाईन काढते अशी जराशी. आधी बाईक अशीच करायची. लय भारी लागतं तसं धपाटा. असं असं केलं काय होतंय कालच्यापासून काय व्हायला लागलंय काय माहित. डेकरच येतात मला तर. चला आता धपाटी खायची. तुला पण खायची. हे मला दे की ग दादाला थोडं. अक्षय दादाला, मी तुझा दादा आहे का नाही? बंद करा अक्षराला. धपाटी झाली तर मस्तपैकी बनवून. आता मी यांना प्लेट भाजते. मला एक तव्यात टाकले की त्यांना देऊ कसं लागते त्यांना विचारू. प्लेट आहे त्यांच्या खावा. मीठ कमी जास्त काढ. हो बघा की रिस्पॉन्स देतात का काय. मीठ कमी जास्त काढते मीठ त्याला काय. अगं तू केले म्हणजे विशेष नाही. म्हणजे असं वाटतं की आता मी हे धपाटे खाल्ल्या 5 दिवस जेवणार नाही. म्हणजे एवढं पोट भरलं. तुम्ही थोड्या वेळ लगेच काय तर नवीन माणसं खायला 5 दिवस जेवायचं नाही. जरा तव्यात चेष्टा लय भारी करते. इतकी भारी चेष्टा. उलट कौतिक केलं समजा. नाही तर करत कौतिक. कुठल्या गोष्टीचं करत नाही कौतिक. मी आज बघितलं घडी तुमचं कौतुक केलं तुम्ही. कौतिक मला विश्वास वाटलाय. खरंच माझ्या लाईफ मध्ये माझं असं कौतुक कोणी केलं नाही. सगळे बरे चला आता मी राहिलेली धपाटे घेते सगळी करून. मग बघते स्वयंपाकाचं काही काय नाही ते त्यांच्या डिपेंड. 7 वाजता लागले होते. 8 वाजून गेले तर. आणि धपाटे पण करून झाल्या, 2 भाकरी झाल्या. कालवर काय केलं नाही म्हणलं खायच्या टायमाला थोडंसं काहीतरी करता येईल. मटकीची भाजी ती फ्रीजला ठेवली. तर किचन कट आवरून घेतला, गॅस पण पुसला, भांडी पण घासून घेतली. आता खालची फरची पुसायचीच राहिली बघा. तर ही सकाळ पुसून घेणार आहे. तर आता लय गरम होते किचनमध्ये. तर जाते आता. कृष्ण आत्याच राहिले बघा धपाटे खायचे. आत्या गेल्यात खालच्या घरी. तर येते ना आता. तर चला मी फोन लावते चार्जिंगला.
तरी झोपले तसेच एक ढपाटा खाल्लं होतं आणि सगळं किचन कट्टा ते आवरून झाला होता माझा. तर म्हणलं आत्याच राहिल्या जेवायच्या. मग आत्या आणि कृष्णाने परत जेवण केलं कधी काय माहिती. रात्री असलं गरम होत होतं ना, नेमेरातच उठून बसले होते. लय म्हणजे लय गरम होत होतं, कूलर पण चालू असून गरम होतं लय. तर बघा आता गेल्यात ह्यांनी पण शूटिंगला बाहेर. त्यांना ॲडव्हर्टाईज करायची होती, तिकडे गेले. त्या गावाचं काही नाव माहीत नाही, पण पुण्यापाशी कुठं तर आहे म्हणले. कृष्णा पण गेलाय, अक्षय आणि तिकडून आप्पा पण यायच्यात बघा. आणि गेले सगळी. त्यांना मी सकाळ सकाळ हुलग्याची भाजी म्हणजे हुलगं आणलेलं होतं बाजारात, म्हणजे त्याची सुकी भाजी बनवली पडदिसने. चपात्या केल्या 5-6 आणि गेले. तर मी पहाटे उठून व्यायाम करते ना, ती पण जागच आहे ना. 2 दिवस झालं. मला काय झालंय काय माहिती, नुसता झोपते असली. रातसार झोपत नाही, गरम होतं बघा. आता पण फॅन चालू केले. आता वाजलेत बघा 11. तर माझी घरातली कामं झाली सगळी, फक्त राहिल्यात कपडे धुवायची आणि जेवायचं टायमिंग आहे बघा 1 वाजता. तर 1 वाजता जेवायचं आहे. पिऊ इतकी रडत होती ना बघा. त्यांच्या लय महाग लागली होती पिवडी. पप्पा मला यायचंय. कृष्णाने पण उठला नेमका झोपेत ना, आंघोळ ती गेली पडदिसनी, चहा दूध पिला आणि त्याला मी दिल्या 2 चपात्या आणि हुलग्याची भाजी बांधून डब्यामध्ये. म्हणलं भूक लागन दावा डबा उघडून खा म्हणलं. तर गेलेत बघा. आता ते लय वेळ झाले गेल्यात आणि आता मला धुवायचे कपडे. मी घेते कपडे धुवून आणि 1 वाजल्यानंतर जेवण करून घेते. तर माझा ब्लॉग कसा वाटतंय कसं नाही नक्की सांगा कमेंट करून. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.